पहिलोच बॉल पहिल्या चेंडूवर खटक्यार बॉट जाग्यावर पलटी टांगा पलटी घोडे फरार 4-4-4-4-4 चौकार. अंपायर 1 मिनिट. नाणेफेक जिंकली जॉगिंग बॉईज संघान. माफ करा श्री स्वामी समर्थ संघाने घेतलेलो क्षेत्ररक्षणाचा निर्णय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर चौकारानंतर केलेलो कमबॅक. चेंडू रवलो पोलांडो कुवांडो पडसार रवलेलो चेंडू. चला 12th मॅन प्लीज. गौरेश स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राइक बॅट्समन सच्चू आणि गोलंदाजी मार्कवर मगाच्या सामन्याचा हिरो वामन परब. अल्टी पलटी पॉइंटच्या कपाळावरसून खळ खळ खटॅक 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आकांड्या पार. परत एकदा इलो खणखणीत दणदणीत अल्डोना कपचो सुंदर चौकार. डीजे टाक पेटवून डीजे वालो आमचं जरा बिझी असा. थोड्या वेळात तुमच्या सेवेसाठी हजर होतलो. तत्पूर्वी दुसरी सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये बाजी मारली AAIS संघान. फुल टॉस मध्ये चेंडू सफल होऊन मारलेलो पटको मिड विकेटच्या दिशेन. नागभूषण अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारो. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि अडवलेलो चेंडू धावांत पूर्ण केलेले 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 6 धावा. यावेळी फटको फसलो. क्षेत्ररक्षक थोडोसो लांब रवलो. प्रयत्न वामनने खूपच सुंदर केले पण फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं तितक्या सोप्या नसता. चेंडू रवलो 1 धाव या धाव चेंडूवर आणि एका धावेच्या मदतीने स्ट्राइक रोटेट झाला. बऱ्याच वेळानंतर सच्चू स्ट्रायकिंग एंडला. चांगला क्रिकेट खूप सुंदर क्रिकेट. ज्यांनी या स्पर्धेसाठी मदत केली त्या सगळ्या बऱ्या मागत्यांचे आभार असत. यावेळी लांबसून मारलेलो फटको नागभूषण परत एकदा. ओ सुंदर प्रयत्न अप्रतिम प्रयत्न. पण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये फक्त प्रयत्नांनी काय होता नाही. प्रयत्नासाठी मार्क मिळतले पण तुमका विकेट नाही मिळाची. विकेटसाठी तुमका झेल टिपणा गरजेचा असताना नागभूषणचा प्रयत्न तर अप्रतिम दर्जाचा होतो. आणि वामन परबने यावेळी किती धावा खर्च केले बघा. 13 धावा बिना गडी बाद. 13 धावा धावफलकावर.
एका षटकाची सांगता 13 धावा धावफलकावर. मॅन फ्रॉम शेल्डेम गोलंदाजी मार्कवर सज्ज. इम्रान मुल्ला सज्ज झालो. आतापर्यंत अप्रतिम दर्जाचा खेळ इम्रान मुल्ला आणि नागभूषण दोन्ही ओव्हरसीज खेळाडूंनी दाखवलो. स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच वेळानंतर परत एकदा कव्हरेज. पायातलो चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. लेग बाईचा इशारो जरुरी लो, पण एक धाव नक्की खात्यावर जोडली जातली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 14 धावा धावफलकावर. 14 लॉस ऑफ नन. यावेळी परत एकदा यावेळी कारण जो उडालो क्षेत्ररक्षक जेल खाली. वामन परब कोणतीही चूक नाही. उघड्या तिरफळात दांडो तयार झालो आणि अखेर पहिला कलाम लागला. पहिलो फलंदाज डगआउटच्या दिशेन. पहिलो फलंदाज रावणीच्या दिशेन. सच्चू 0 या धावसंख्येची बॅग कपाळावर घेऊन डगआउटच्या दिशेन. धावसंख्या पोहोचली 14 धावा धावफलकावर. 14 लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र मैदानात दाखल झालो प्रज्योत पालियेकर. मॅन फ्रॉम कलंगूट. ओव्हरसीज फ्रॉम जॉगिंग बॉईज. जॉगिंग बॉईज संघाचो काय इरादो असतो, किती धावांपर्यंत मजल मारण्याचो. कदाचित 60-65 धावांपर्यंत कमीत कमी जाण्याचो इरादो असतो. प्रज्योत पालियेकर काय करता ह्या सुद्धा बघूचा लागतला. त्याच्यानंतर नितेश कांबळे येणा बाकी असा. आडव्या बॅटचो फटको. पहिलोच प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनान स्क्रीनवर इलो. जोपर्यंत परतीची फेक करता तोपर्यंत एक धाव धावफलकावर जोडली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. भर दुपारी कडाक्याचा ऊन आणि त्यामुळे थोडेसे प्रेक्षक सावलीचा आधार घेताना आणि तासाभरानं थोडंसं ऊन कमी होईल. फायनलच्या सामन्यासाठी प्रेक्षकांची परत एकदा गर्दी वाढतली. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने कार्पेटच्या सायन ट्रॅव्हल झालेलो चेंडू एक धाव पूर्ण होतली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 16 धावा धावफलकावर. आमचं डीजे वालो वाजवून वाजवून इतको दमलो. पहिल्या सेमीफायनलला जेव बसलो. दुसरी सेमीफायनल अर्ध्या रिली तरी अजून उठणार नाही. कट करण्याचा प्रयत्न. यावेळी टप्प पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूक वळणारो चेंडू. स्विंग अँड मिस पद्धतीचो चेंडू रोवलो. पोलांडो कुवांडो पडसार रवलेलो चेंडू. डॉट बॉल टिंब चेंडू. यावेळी मोठो पटको मिड विकेटच्या कपाळावरसून लका 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 षटकार डायरेक्ट चंद्रार. रिप्ले बघा. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात काय कॅमेरावर कसा बघा. क्वालिटी का दूसरा नाम tenniscricket.in. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दुर्येचो डबल गेम 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2-2 फॉर 1 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2. दोन षटकांची झाली सांगता आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर नागभूषण. 3 नंबर जर्सी आणि तिसरा षटक. काय करतलो नागभूषण. नागभूषणने क्षेत्ररक्षणात आतापर्यंत खूपच चांगली कामगिरी केली या इनिंग मध्ये. आतापर्यंत काय झाला याच्यापेक्षा हैसून पुढे काय चांगला करू गावात.
पहिलो चेंडू टप्प पडल्यानंतर आतल्या बाजूक वळलो, शफल होऊन मारण्याचा होतो प्रयत्न, चेंडू पैचा चांगला संपर्क नाही झाला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान, चित्त्याची चपळाई, बुलेट ट्रेनचं स्पीड, एकेरी धावेचा रूपांतर दुसऱ्या धावेत करण्यासाठी वळलेली पावला, बघता बघता पूर्ण झाली दुसरी धाव, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या 2 डझनावर. लोअर फुलटॉस करून खेळायचं होतो, चेंडू फळीचो लांब लांब पर्यंत संपर्क नाही, चेंडू रोलो पोलांडो पडसार रवलेलो डॉट बॉल. बराच वेळ हवेत असलेलो चेंडू, परत एकदा 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. परत एकदा मोठे फटके नाही म्हणत काय झाला, 2 धावांनिशी सुद्धा 12 धावांचा रन रेट मेंटेन केला जाऊ शकता, 12 धावा एका षटकात जमवले जाऊ शकतात आणि तीच रणनीती यावेळी दोन्ही फलंदाजांनी आजमावली. प्रज्योत आणि गौरेश या 2 खेळाडूंच्या दरम्यान जमलेली भागीदारी आतापर्यंत चांगला क्रिकेट. लांबसून मारण्याचा होतो प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झालेलो चेंडू, 1 धाव झाली पूर्ण आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 27 धावा धावफलकावर. तिसरा षटक प्रगतीपथावर, अजूनही नितेश कांबळी घेणा बाकी. एरवी आरबी कोरगाव साठी, शेटी ग्रुज कोरगाव साठी, आपल्या कोरगावच्या संघासाठी खेळताना बऱ्याच वेळा ओपनिंग करताना दिसणारो नितेश कांबळी आज थोडस मागे. यावेळी ओव्हर पिच करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फळीची चुम्मा चाटी, रंग्यात पकडला विकेट किपरने, पंचांची अनुमती, जाऊचा लागताला बॅक टू दी पेवेलियन. प्रज्योत पालियेकर एक षटकार. लोअर फुल टॉस, परत एकदा लालच दाखवली होती, परत एकदा अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र हालचाली वाढवणं गरजेचा. नितेश कांबळी चार्ज घेतलो अशी आशा आणि गोलंदाजी मार्कवर नितेश कांबळी रोखण्यासाठी गोलंदाज तयार. रामचंद्र गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिलो चेंडू, अल्टी पलटीचो प्रयत्न, लांब लांब पर्यंत संपर्क नाही, लागलो तर तीर नाहीतर फकीर. परत एकदा स्विंग अँड मिस, असा अजिबात नाही, चेंडू आणि फळी परत एकदा थोडोसो संपर्क झालो, बॅटी घासून गेलेलो चेंडू कदाचित जॉगिंग बॉयज वर इलेला आणखी एक मोठा संकट. रामचंद्रने घेतलेली विकेट. आज रामचंद्र रात्री निजात असं वाटणार नाही, कारण त्याला माहिती असा नितेश कांबळीची विकेट किती महत्वाची होती. आणि विकेटच्या मागे बघा इम्रान मुल्लाने केलेली कमाल. 2 कॅच, दोन्ही झेल विकेटच्या मागे, सोडण्याची अजिबात चूक करू नाही. विकेट किपिंग, प्रत्येक चेंडू महत्वाचा असता. सामनो बदलाक वेळ लागणार नाही, सामनो बदलाक 1 बॉल पुरेसो असता. काल पुनाजीची विकेट एका चेंडूवर, सामनो लगेच फिरलो. मग असो सेमीफायनल तो सामनो एका चेंडूवरची विकेट, समर्थक आवाज
बॅक टू द पेव्हिलियन. सामनो पलाटलो, त्यामुळे सामनो बदलाक पलटाक अजिबात वेळ लागणार नाही. एका बॉलवर सगळा काही बदला शकता. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात असा. एक धाव मिळतली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावर. एकोणतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 29 लॉस ऑफ 3 विकेट. हालचाली वाढवणं गरजेचा. मोठ्या फटक्यांची असलेली आवश्यकता. मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झालेलो चेंडू दुसऱ्या धावेसाठी वळलेली पावला वेळीच परतवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 32 धावा धावफलकावर. ऑफ करा. 30 धावा. 30 लॉस ऑफ 3. यावेळी चांगलो चेंडू. पंचांची बोटी आभाळाच्या दिशेन. आणखी एक फलंदाज. बॅक टू दी पेव्हिलियन. रामचंद्र जणू काय संघाचो तारणहार बनान मैदानावर गोलंदाजी मार्कवर इलो. रामचंद्रने अशी काही गोलंदाजी केली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नितेश कांबळी परतीचो रस्तो दाखवलो आणि त्याच्यानंतर जाता जाता एक चेंडू शिल्लक होतो. त्या चेंडूवर सुद्धा आणखी एक फलंदाज सोहमला सुद्धा डगआउटचा रस्तो दाखवल्यान. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर संदेश. लेफ्ट हँड मीडियम. आता मात्र गौरेश स्ट्रायकिंग एंडला जो बरोच वेळ मैदानावर असा. महेश माफ करा. गौरेश नॉन स्ट्राईक एंडला. या दोन्ही फलंदाजांक काहीतरी मोठी कामगिरी करूची लागत आणि जा काय करूचा लवकर करूचा असा, कारण शेवटचे 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली 32 या आकड्यावर. कारण प्रत्येक गोष्ट वेळेत होणं महत्वाचा. एखादी गोष्ट वेळ गेल्यानंतर घडली तर त्याचा काही एक उपयोग नसता. त्यामुळे 4 चेंडू महत्वाचे. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचो लांब लांब पर्यंत संपर्क नाही. फक्त वलय वलय आणि वलय. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा एका जसं काय अर्थ नसता तसं क्रिकेटमध्ये चेंडू वलवण्यात काही एक अर्थ नाही. परत एक चेंडू. पुढच्या चेंडूची असलेली प्रतीक्षा. संदेश. अप्रतिम दर्जाचा चेंडू. तटक्या पेचून चेंडू आरपार. चुलीचून गेलो आणि व्हायला चून बाहेर इलो. ढेंगाचून गेलेलो चेंडू यष्ट्या उधळताना काहीच नाही कळाक आणि चेंडू स्टंपाच्या मुळाक. आणखी एक फलंदाज राऊंड एक. बॅक टू द पेव्हिलियन. डीजे टक पेटवून.
न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मैदानात. नवीन फलंदाज योगेश. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फळीचो अजिबात संपर्क नाही. धाव घेण्याचा प्रयत्न, त्याच्यावर सरेंडर केलेली विकेट. गवरे स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला महेश. शेवटचे 2 चेंडू. पुढे सरसावत मारलेलो फटको लॉंगॉनच्या कपाळावरसून बऱ्याच वेळानंतर टाकलेलो चेंडू, फिरवलेली बॅट, चेंडू इंद्रदेवाच्या दिशेने. इंद्रदेवाचा आशीर्वाद डायरेक्ट स्वर्गात. षटकार आणि 6 धावांच्या मदतीन इनिंगची झाली सांगता. धावसंख्या पोचली 38 धावा. 38 ऑन दी बोर्ड, 39 रन्स टू विन. जस्ट 30 डिलिव्हरीज, 5 षटका, 30 चेंडू, 39 धावांची आवश्यकता. आता मात्र अपेक्षा उलटफेर होण्याची, कारण जॉगिंग बॉईज संघ अप्रतिम प्रयत्न तर खूपच सुंदर होते, पण जॉगिंग बॉईज संघात होई तशी फलंदाजी जमली नाही आणि त्यामुळे आतापर्यंत श्री स्वामी समर्थ संघाने केलेली कामगिरी 38 धावा धावफलकावर, 39 धावांची असलेली आवश्यकता, 39 धावांची गरज असताना इम्रान मुल्ला आणि नागभूषण काय करतले मैदानावर. कशा पद्धतीने होतली सुरुवात, कोण जिंकतलो, कोण हरतलो, कोण फायनल मध्ये जातलो आणि कोणाक घराकडे लवकर जाऊचा लागतला, कोणाक घराचो रस्तो धरूचो लागतलो, ह्या अगदी काही वेळातच समजतला. Thank you, Sujit, and thank you, Sidhu Parab, and also thank you, DJ
Daksh. Target of 40 runs required to win in 5 overs. In fact, 39 required within 5 overs. Imran. Lets it go. That will be wide. Extras. Stretch of arms for the umpire. Sujit Rane sends it into the com box to our scorer. Aniket is doing his bit in absence of Akhil Parab. Maybe just getting his wires right. Computer sometimes gets hang due to some virus. Maybe clearing that. Gets off the mark with a couple. Down the ground he goes. Over the top. One bounce into the fence for 4. Score moves on to 5. Reverse. And it goes very long. Out of here. Into the parking lot for a maximum. Score moves on to 11 with that 6. Full toss delivery this time through the covers. Fielder, can he cut it off? He will. 2 more runs added. Score moves to 13. Best versus the best. Man from Korgaon Pernim. Right from the top, from the North Goa. Up against man from the south. And not south anymore, it's Kushavati. This time squeezes and straight to the fielder. At point, just 1. Another single taken. Score moves on to 14 in pursuit of 39 runs. The Orange Army, Sai Samarth. Straight to the man and dropped. Chance gone begging. Sai should have been gone on that very first delivery. Will go down as a possible drop chance. After completion of 1, it's 15 without loss. Prajot comes in to bowl to Imran. In fact, Saish. Nicely played. Watchfully down to the cover region. Wants to take the second. No. Just settling for 1. So much formidable side this Imran, Mullah, Nagbhush and Saish. All 3 have got runs for the team. And that's what your top 3 need to do. Whether it's 5 overs, 6 overs, 8 overs, 12 overs, 15, 20, 40, 50. Top 3 batsmen, very key. They need to score runs. And this team, Sai Samarth, has done it on numerous occasions.
in the air. And that's gone all the way for 6. Swami Samarth riding high now with 22 on the scorecard, requiring another 17 more to win. Prajot again. Nicely played. And that's 6 more. Pure class, this man. Elegant. And another maximum from Imran Mullah. Score moves to 28, requiring 11. Change of angle for Prajot. Can this change of angle make a difference? Wants that man from deep back at a point inside the 30-yard ring. This time gone through him. Dot delivery. Right underneath. Rajendra Dabolkar, Sujit Rane. Tough job that umpiring. Sujit Rane would agree with me that after the games, after end of the session, we'll be needing an ice bath. Definitely, yes, he's nodding his head. Looking for another switch, missed out. Dot delivery. All these games live on YouTube through tenniscricket.in. 11 more required. Nicely played. And will get a single. It's nicely nudged away. 29 without loss after completion of 2 overs. Swami Samarth requiring another 10 more to win in 3 overs. Chanjan bowling. Here's Sachu. Sachu Bolt. And that's gone for 4. Worked on nicely. Yet another boundary inching closer. Just 6 more required to win for Swami Samarth. Just can't call him bold. He bowls like Marco Jansen. Similar kind of action to Marco Jansen. Just that he is a bit shorter. Swing and a miss. Looking for the reverse. Missed out. Imran's partner Saish is batting on 2. Imran on 30. Bulk of the scoring done by him because most of the deliveries that have been faced from his end. This time miscued. Down to the field at sweeper cover, just 1. Another single taken. Score moves to 33. 34. Just 5 required to win. 5 more runs to win. Maybe he wants to try and finish it off this particular delivery with a maximum. Reverse attempted. Straight to the fielder. Dot delivery. Head back to the point. Well, if you can ask me, the bowling is not so proper with the kind of these two batsmen have played. Need to have a correct line when especially these two men are batting. There he goes. That's gone for 4.
Scores are level. Just 1 run required to win. Bowling didn't click, so did the batting. I needed someone to carry on. At least a 50-60 kind of a score would have made a difference if these two would have got out earlier, but no. Missed out. Dot delivery. Excellent delivery to end the over. Right in the block hole, just besides the stumps. Change in bowling, it will be Nico to bowl the final over. Just 1 run required. And easy as you like. Gets 1. And with that, victory for Swami Samarth. Quite comfortably with a wicket win margin of 10 wickets. They go through into the finals. And they'll be playing against AIS in that grand finale. We'll be back shortly with the presentation ceremony and also with the toss of the grand finale. Please don't go anywhere. Man of the match in this particular semi-final too of Swami Samarth winning the game by 10 wickets. Well, we had too many contenders. Imran Mullah played well, bowled also really well, but the thing about that bowling performance in the start of the innings with Ramchandra picking up 2 wickets is the man of the match of this semi-final too. So Ramchandra, if you can please come and collect your man of the match trophy at the presentation arena.